पण त्यांचा आरक्षणाचा मुद्दा ना मनोज भाऊ, काय झालं तरी ओबीसी आरक्षणाला ओबीसी समाजामध्ये एक फार मोठी याबाबत तुमचं आंदोलन गेल्या वेळेस सुरू होतं तेव्हापासून एक दागदुख आहे की याच्यामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागू शकतो किंवा त्यांच्या आरक्षणातला एक नवा वाटेकरी येऊ शकतो. अनेकदा मुद्दा होतोय. तुमच्या या वक्तव्यामुळे हा पुन्हा वाद चिघळत जातो. नाही, धक्का लागायचा संबंधच नाही हो. ते समजूनच घेत नाहीत. हे राजकारणी जे ओबीसीचे नेते ते समजून घ्यायला तयार नाही आहेत की 180 जाती घातल्या त्या 83 क्रमांकाला मराठा आहे, कुणबी आहे. बाकीच्या पोटजाती म्हणून घातल्या, मराठा एका कुणबीची पोटजात होत नाही का? त्यांचा व्यवसाय शेती, आमचा व्यवसाय पण शेतीच आहे. विरोध मानायचं काही गरज नाही, परंतु आता ती सवय लागलेली असते राजकीय स्वार्थासाठी विरोध करायचा आणि दुसऱ्याला मिळवून द्यायचं. आता त्यांच्या आधीच आमचं आरक्षण आहे हे का समजून घेत नाहीत ते? त्यांचा कोणचा धक्का लागतोय, कोणत्या ताटातल्या भाकरी येतात, यात भाकरी जोडायचा काय संबंध आहे? ताट भाकर हे जोडायचा इथे विषय नाहीये. त्या केंद्राच्या आणि राज्याचे ते योजना आहेत. ते योजना आम्ही घेतोय. तुमच्या लेकराला तुम्हाला घ्यावं वाटतात, आमच्या लेकराला आम्हाला नाही घेऊ वाटत का? ही कोणचा विचार आहे तुमचा की तुमच्या लेकराला मिळावं आणि मराठ्यांच्या मिळू नये? ही कोणचा विचार आहे तुमचा? ते सरकारची योजना आहे का? तुमच्या घरातून तयार झालेली का ती? का तुमच्या शेतातलं उत्पन्न आहे का ते? किंवा तुमच्या काय धान्याचे पोते चोरतोय का आम्ही? ती सरकारची योजना आहे. तुमच्या मुलाला मिळते तशी आमच्याही लेकराला मिळाली पाहिजे ही भावना माझी. मुळात ना मनोज आमच्याही भाऊ, लेकराला आता मिळाली पाहिजे.